वर्धा जिल्ह्यातील सावंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 12 वर्षीय बालिकेची दगडानं ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। शेतातील घरामध्ये बालिकेचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्यानं अत्याचाराचा संशय व्यक्त केला जातोय। मात्र याबाबतची अधिकृत पुष्टी ही उत्तरीय तपासणी आणि न्यायवैद्यकीय अहवालानंतरच होणार आहे। तर घटनेनं परिसरामध्ये संतापाची लाट उसळली असून वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत। आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना झाली। प्रतिनिधी पंकज गादगे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सविस्तर तपशील देतील पंकज। नक्कीच विक्रांत, 12 वर्षीय बालिकेची निर्घृण हत्या करून दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे। एकूणच माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे। अत्याचाराचा सुद्धा प्रयत्न झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे आणि हा जो अहवालानंतरच ही स्पष्टता होणार आहे। एकूणच 12 वर्षीय बालिकेची निर्घृण हत्या करण्यात आली। शेतातील घरामध्ये विवस्त्र अवस्थेत तिचा मृतदेह आढळला आहे। मृतदेह स्थितीवरून अत्याचाराचा संशय बळकावतो आहे। त्यामुळे या घटनेने पूर्ण वर्धा जिल्हा हादरला आहे। गावात संतापाची लाट आहे। 3 ते 4 गावातील आजूबाजूच्या गावातील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली आहे। सावंगी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावामधली ही घटना आहे। एकूणच घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोबतच अपर जिल्हा पोलीस अधीक्षक व मोठे चमू आले। फॉरेन्सिक टीम डॉग स्पॉट पथकाची सुद्धा घटनास्थळी आले होते। एकूणच या आरोपींच्या शोधासाठी विविध पथके सुद्धा रवाना करण्यात आलेले आहे। या घटनेने वर्धा जिल्ह्यामध्ये एकूणच संतापाची लाट उसळत असून जो या निर्घृण हत्येमुळे त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर विक्रांत कोसळला आहे। धन्यवाद पंकज दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।